सगळे वाढीव नाका जाम स्पॉट जाम हुड जाम जाम भारी सगळी माझी ब्लड गँग थोडं टेन्शन मध्ये पण रिलॅक्स मी थोडं टेन्शन मध्ये पण रिलॅक्स मी सगळे वाढीव नाका जाम स्पॉट जाम हुड जाम जाम भारी सगळी माझी ब्लड गँग थोडं टेन्शन मध्ये पण रिलॅक्स मी थोडं टेन्शन मध्ये पण रिलॅक्स मी ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून शेअर नाही केला असेल शेअर करून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाते तुम्ही जे काही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असेल तर मित्रांनो जर तुम्हाला अलाइट मोशन प्रो एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असेल आपला टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही जे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असेल तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे अशा प्रकारे अलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो मग आणि आपला प्रोजेक्ट मध्ये याचं प्रोजेक्ट मध्ये बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला जे सर्वात अगोदर बीट मार्कला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं बीड्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो। मग आणि आपला जे फर्स्टला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये म्हणजे तुमचे फोटो दिलेला आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचा। ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून आपल्या हिशोबाने सेट करून सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे फोटोला लास्ट फॉर्म ओढून घेतल्यानंतर सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये फोटोला कट करायचा आणि आपला सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये फोटो वगैरे कट करता मित्रांनो। त्याच टाइम तुम्ही पण लवकर फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर अशाच प्रकारचे फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला फर्स्टला आल्यानंतर प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शन मध्ये इथे टेक्स्ट पेज आहे मित्रांनो। मग आणि आपला टेक्स्ट पेजला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला लास्ट फॉर्म ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारचे 8.04 च्या बीटला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं। मग आपला अशा प्रकारे इथे एक रेक्टँगल दिसतो मित्रांनो। रेक्टँगलला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करायचं फिल कॉम्पोजिशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। मग आणि आपला लास्टला जायचं मग मित्रांनो मग आपला जे रेक्टँगल आहे मित्रांनो त्याला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। कलर आहे मित्रांनो त्याला ब्लॅक करून घ्यायचं। ब्लॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला ब्लेंडिंग ऑफसेटी वरती क्लिक करून ऑफसेटी आहे मित्रांनो त्याला 10 ठेवून घ्यायचं मित्रांनो। 10 ठेवल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इफेक्ट वरती क्लिक करायचं। ऍड इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो। वर सर्च ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपला ब्लिंक नावाचा इफेक्ट सर्च करून घ्यायचा। स्ट्रोक इफेक्ट वगैरे आल्यानंतर त्या इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो। स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपला जे काय असं प्रयोग सेटिंग आहे मित्रांनो त्या सेटिंगला 1600 हेडजेड करून घ्यायचं। हेडजेड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला जे फोटोज आहेत ना या सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला शेक इफेक्ट पृष्ठला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो एक नंबर जे फोटो आहे मित्रांनो किंवा जे काय एक नंबरची फोटोला जे काय ऍड वगैरे केले ते फोटो आहे त्या फोटो वरती क्लिक करायचं। इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी वाला इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला बीट मार्क पृष्ठला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काय एक नंबरची जे लॉंग फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणि आपल्या जे काय डोळ्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर इफेक्ट्स वरती क्लिक करायचं मित्रांनो। 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला शेक इफेक्ट पृष्ठला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे सेकंड बीट जे सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बीट मार्क पृष्ठला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला शेक इफेक्ट पृष्ठला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबरचे लहान बीट्सचे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी वाला इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपला इथून पण पण बॅक यायचं मित्रांनो। आणि आपला बीट मार्क पृष्ठला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो
मग आणि आपला जे अशा प्रकारे 8.08चे जे 4च्या बीटचे फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र। मग आणि आपला जे लॉंग बीटचे अशा फोटो आहे त्या फोटोला सोडा जे लहान बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र। मग आणि आपला एक फोटो सोडायचा सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र। मग आणि आपला एक फोटो सोडायचा सेकंड फोटो आपण अशाच प्रकारचे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्यायचं मित्र। मी पण लवकर अशाच प्रकारचे इफेक्ट्स वगैरे फोटोला इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्र। ओके, तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्र मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला अस्त्र शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्र। ओपन केल्यानंतर जे लास्ट बीट जे फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्र। मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला अस्त्र बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्र। ओपन केल्यानंतर मित्र मग आणि आपला अस्त्र स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे 8.22चे बीट लिहायचे मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र। एक फोटो सोडायचा मित्रांनो सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर एक फोटो सोडायचा सेकंड फोटो आपण अशाच प्रकारचे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्यायचं मित्र। मी पण लवकर अशा प्रकारचे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो। ओके, तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्र मग आणि आपला व्हिडिओ एकदम छान अशा पद्धतीने म्हणून रेडी झालेला आहे मित्र। मग आणि आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्र मग आणि आपला जे वगैरे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्र। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्या। तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्र। ओके।